सुरुवात होत आहे। या सुरुवात प्रसंगी व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय दत्तात्रय जाधव साहेब, तहसीलदार नवापूर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर मयूर पाटील साहेब, मुख्य अधिकारी नवापूर नगर परिषद, सोबत नवापूर नगर परिषदेचे BDO पंचायत समिती नवापूर श्री किरण गावित साहेब आणि या महाविद्यालयाचे ज्यांच्या मैदानावर आपण या स्पर्धा घेत आहोत, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपकजी जयस्वाल सर आणि आपल्या नवापूरचे गट शिक्षणाधिकारी साहेब रमेशजी देसले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ह्या स्पर्धा होत आहे। मी देसले साहेबांना अशी विनंती करतोय की या मान्यवरांचं यथोचित सत्कार करू इच्छितो। मी आजचे जे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक यांना अशी विनंती करतोय की या स्पर्धेचं उद्घाटन श्रीफळ फोडून करावं असे मी त्यांना विनंती करतोय। साहेब करूनच टाका आता गोळा उद्घाटन माननीय श्री तहसीलदार साहेब हे करीत आहेत। म्हणजे आपले जे अतिथी आहेत हे सर्व करताना दिवस रात्र कामकाज करत असतो। आपण आता दिवसेंदिवस बघत आलोय की जसं जसं ऑनलाईनचं प्रमाण कामकाजाचं वाढत गेलं तर आपल्याला आपलं फिजिकली कामकाज करताना तो ऑनलाईनचा पण प्रेशर आहे। कधी आपल्याला मनुष्यबळ कमी पडतं, कधी तांत्रिक सहाय्य नसतं आणि या सगळ्यात वरिष्ठांचा आपल्याला पूर्ण प्रेशर असतो। तर या अधिक ताणाताणीच्या आणि या सर्व काळात आपण हे जे एकत्र येतोय, आपण आपल्या घरात किंवा 4 मित्रांसोबत नक्कीच राहतो, पण आज आपण पूर्ण नवापूर तालुक्यातले तुम्ही सर्व सन्माननीय शिक्षक मंडळी किंवा अधिकारी कर्मचारी मंडळी एकत्र आले आहेत। तरी आपण सर्वांनी या स्पर्धांचा अतिशय मनमुरादपणे आनंद घ्या। कुणाला इजा होणार नाही, कुणाला काही बोललं जाणार नाही याची काळजी घ्या। सर्वांनी एक स्पर्धात्मक भावनेने याचा आनंद घ्या। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आजच्या दिवशी या ठिकाणी मैदानी स्पर्धा आहेत। दुपारी 3 वाजता शिवाजी हायस्कूल या ठिकाणी व्हॉलीबॉलची निवड। आपल्या नवापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब डॉक्टर मयूर पाटील साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। पहिली स्पर्धा सुरू होईल 100 मीटर धावणे। 100 मीटर धावणे आणि सर्वांनी
एंडिंग पॉईंटवरती जमायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काहीतरी सूचना देऊ आणि त्या सूचनेनुसार किती येतात त्याच्यावर स्पर्धा सुरू होईल. 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 100 मीटर 1002, 1003, 1004 आणि 1005 ला पळायला लागून जाईल. तोपर्यंत क्लॅप वाजेल असते. क्लॅप वाजली की पळायचंय, आपापल्या लेन मध्ये पळायचंय. म्हणून आम्ही रेषा टाकलेल्या आहे आणि इथे येऊन तुम्हाला फिनिश करायचंय इथपर्यंत. छान, गुड, छान छान. माझ्याकडे खूप मुलं रोज आपण करायचे व्हिडिओज म्हणजे मी जोपर्यंत कलर वगैरे नव्हतं शाळेतच ठेवलं होतं. खूप सारे मुलं करून बसतात. माझ्याकडे त्याचं प्रेझेंटेशन पण आहे. दाखवू का प्रेझेंटेशन? व्हिडिओ पण येतो. एखादा फोटो लावला असेल किती साऱ्या मुलांना त्याचा उपयोग मुलं शाळेत लोक खूप छान आहे. कारण वर्गात दाखवता येतं. आपण लॅबमध्ये जाऊन पण नंतर नाही दाखवतो. तो कन्सेप्ट आपण शिकवतो वर्गात आणि नंतर कधीतरी लॅबमध्ये म्हणजे हे साहित्य निश्चितच उपयोगात येईल. आता आधी 12 खडे होते, आता 14 खडे झाले. यात मी काय केलं म्हणजे जेणेकरून मुलांना काहीतरी मनोरंजन होईल, त्यांचं लवकर लक्षात येईल यासाठी मी डायरी तयार केली आणि त्या डायरीलाच मी नाव दिलं ज्ञानरत्नामध्ये 14 खडे. आणि सर्वात महत्त्वाचं हे जे साहित्य आपण ते उल्हासनगर भारत साक्षरता अभियान त्याच्याच सर्वात उपयोगी ही डायरी येणार आहे. आता समजा आपण एक मुळाक्षर घेतलं, समजा कोणतं एक मुळाक्षर घेतलं आपण, क हे मुळाक्षर घेतलं आपण. आता मुलं असतं हे क झालं समजा, ओके. त्याने जर पान जर पलटवलं, फक्त पान पलटवायचं, काय तयार होतं? का तयार झालं. इथं आता मुळाक्षर बदलायची गरज नाही. त्याच्यानंतर पुन्हा पान पलटवलं, पहिली विलांटी झाली की. त्याच्यानंतर दीर्घ विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा. त्याच्यानंतर ते 14 क्रेमध्ये एक ॲडिशनल घातलं, एक क्या, एक मात्रा नंतर. त्याच्यानंतर पुढं आलं 2 मात्रा कै, त्याच्याच पुढं को. त्याच्यानंतर अजून ॲडिशनल घातलं कॉ, कौ, कम, कहा पर्यंत.
म्हणजे हे झालं क चे 14 खडे. आपण नंतर पुढे काय करणार आहे, फक्त हे जे मुळाक्षर आहे हेच फक्त आपण चेंज करणार आहे. आता आपण इथं मागे स्पेशल एक बॉक्स दिलाय, हे मुळाक्षर समजा आपण चेंज केलंय, आपण त्याच्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही मुळाक्षर घेतलं, ज घेतलं, पुन्हा पहिल्यापासून झालं. हे च चे 14 खडे. आता समजा ज चे 14 खडे. आता त्यातून ऍडिशन काय आपल्याला करता येईल. आता समजा आपण त्यांना ज शिकवलंय, आता इथं आपल्याला त्यांना शोधायला सांगायचं इथं ज हे मुळाक्षर कुठं आहे, किंवा ज हे मुळाक्षर असलेलं कोणताही एक शब्द आहे त्यातला शोध. मग विद्यार्थी तिथे ज हे मुळाक्षर असलेला शब्द इथं शोधतील. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तो जाकडे जाईल, इथं सुद्धा ते अजून जाचं जे मुळाक्षर आहे त्यातला तो शब्द ते विद्यार्थी शोधतील आणि लिहितील. या प्रकारे आपण ज पासून तज्ञ सर्व 14 खडे आपण या विद्यार्थ्यांना याच्यातून शिकवू शकतो. किंबहुना आपण त्यांच्याकडे हे साहित्य जर दिलं, फक्त तुम्ही त्यांना ते हाताळू द्या, मुलं ते विद्यार्थी त्याप्रमाणे लिहितील. अशा प्रकारचे हे साहित्य आहे. धन्यवाद. घेऊया, तो यस लागणार नाही, तो नंतर सांग. मग आता मी म्हणेल सर या ठिकाणी काय बनवलं, आय रीड अ बुक म्हणजे काय. व्हेरी नाईस. मी पेपर पहिले इंग्लिश मध्ये वाच काय. आय रीड न्यूजपेपर. व्हेरी नाईस. आय रीड अ स्टोरी. म्हणजे सर या ठिकाणी 6 ऑब्जेक्ट आहेत, या ठिकाणी 6 सब्जेक्ट आहेत. हे